जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लोणी बुद्रुक, लोणी खुर्द तसेच कोल्हार बुद्रुक गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। या उपक्रमामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। लोणी गावात एकूण 20 चौकांमध्ये 88 सीसीटीव्ही कॅमेरे तर कोल्हार गावात 8 चौकांमध्ये 33 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर हे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून मुरलीधर विखे पाटील, चेअरमन, विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर उपस्थित होते। यावेळी अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी मंत्री, संचालक अहमदनगर जिल्हा बँक, दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहमदनगर, सोमनाथ वागचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग, अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग तसेच कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सीसीटीव्ही प्रणालीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तसेच गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल असे मत व्यक्त केले। स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले। कार्यक्रमाचे आयोजन लोणी पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते। मोठ्या संख्येने नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या उपक्रमामुळे लोणी परिसर स्मार्ट सुरक्षाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून आलं। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शंकर सोनवणे, प्रवरानगर। एकूणच वाढत्या लोकसंख्येचा जो परिणाम आहे की त्याबरोबर काही गुन्हेगारी वाढते, पण हे सगळं करण्यासाठी केवळ पोलीस दलावर अवलंबून राहणं किंवा असणाऱ्या अपुऱ्या पोलीस दलाची जी पोलीस बळ आहे त्या अपुरी संख्येच्यावर आधारित त्यांना मर्यादा आहे। वाटतं महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा आपण बसवण्याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत पुढाकार घेतला। अहिल्यानगर शहर पूर्णतः आता कमांड सेंटर आपण सुरू केलं आणि आता माझ्या हाता तालुक्यात सुद्धा जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता सीसीटीव्ही बसवून ते सुद्धा पोलीस कंट्रोलला पण जोडलेले आहे। मला वाटतं या सगळ्या नवीन तंत्रज्ञानात सीसीटीव्हीमध्ये सुद्धा आता पुष्कळ तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे। आता गाडीची नंबर प्लेट समोर येत आहेत, तिथं कमांड देता येतात, आणखीन त्यामुळं जी पुढे आरोपी असतील त्यांना सहजगत्या गुन्हा करून जाता येणार नाही। मला वाटतं या सीसीटीव्हीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता राहील आणि व्यापारी प्रतिष्ठान जेवढे आहे त्यांना सुद्धा संरक्षण